नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टक्केवारी हा घटक पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज कसं काढायचं ते देखील सूत्र न वापरता ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपण तोंडी कसं काढायचं हे पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे 2400 रुपये मुदलाचे दशादशे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता बघा काय करायचं आहे, आपल्याला सूत्र वापरायचं नाही आहे. ठीक आहे, मुद्दल किती आहे बघा 2400, ते आपल्याला इथं लिहायचे. किती टक्के दराने, तर 10% दराने, आणि कालावधी म्हणजे किती वर्ष, 2 वर्ष. मग आता काय करायचं आहे, ह्या 2400चे 10% आपल्याला काढायचे. 10% काढता असताना काय करायचं आहे, हा जो एक घर आहे ते फक्त वगळायचं आहे. म्हणजे इथं जर आपण पॉईंट दिला तर हे किती झाले 240, आणि एवढेच आपल्याला पहिल्या वर्षाचं लिहायचं आहे. किती 240. दुसऱ्या वर्षासाठी पण 240, का तर 2 वर्ष म्हटले. आता परत ह्या 240चे आपल्याला 10% काढायचे आहेत. मग 10% काढत असताना एक घर आपण सोडून द्यायचं असतं. म्हणजेच हा शून्य जर वगळला तर किती झालं 24. म्हणजेच दुसऱ्या वर्षी ह्याचे सुद्धा काय मिळणार आपल्याला 24 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला करायचे आहे ह्या दोन्हींची बेरीज. बघा बरं, 4, 6 आणि 2. ठीक आहे, म्हणजे 264. आणि हे 240 आहे तसं. आता आपल्याला हे 240 आणि हे 264 यांची करायची बेरीज. बघा बरं, 240 अधिक 264. 4, 4 × 10, 10 0, हातच्याला 1, 2 आणि 2 4, 4 मध्ये 1 मिळाला 5. म्हणजे 2400 रुपये मुदलाचे दशादशे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला किती मिळणार आहे, तर 504 रुपये. हे आपण सूत्राचा वापर न काढता देखील तोंडी काढू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढील उदाहरण पहा. 15,000 रुपये मुदलाचे 8% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. ठीक आहे, आता बघा मुद्दल किती आहे 15,000, ती लिहिली. किती टक्के दराने, 8% दराने, आणि किती वर्षांसाठी, तर 2 वर्षांसाठी. ठीक आहे, मग आता ह्या 15,000 रुपयांचे आपल्याला 8% काढायचे आहेत. आता 10% म्हणजे 1 शून्य कमी करायचा. मग 1% म्हणजे काय, तर 2 घरं आपण सोडायची. म्हणजे बघा बरं किती येणार 150. मग आपल्याला 150 गुणिले 8 करायचं आहे. बघा बरं, 8 0 0, 5 8 40, 4 7 0, हातच्याला 4, 8 1 8, 8 आणि 4 12. म्हणजे किती आलं 1200 रुपये. म्हणजे या 15,000चे 8% किती आले 1200. हे पहिल्या वर्षी. पुन्हा इथं दुसऱ्या वर्षी 1200. आता काय करायचं आहे, परत आपल्याला ह्या 1200चे 8% काढायचे आहेत. कारण का, तर आपण चक्रवाढ व्याज काढतोय. चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, व्याजाचे व्याज, व्याजावर व्याज. मग ह्या 1200चे आपल्याला काय करायचे आहे 8% काढायचे आहेत. मग बघा बरं, 2 घरं सोडायची आहेत. किती येणार 12. मग आता 12 हे 1% झालं. मग आपल्याला किती टक्के काढायचे आहेत 8%. मग काय करणार 12 टे 96. बघा बरं, 12 गुणिले 8. 8 2 16, 16 6, हातच्याला 1, 8 1 8 आणि 1 9. मग काय मिळालं आपल्याला 96. ते 96 आपल्याला इथे मिळवायचे आहेत. बघा बरं, 606, 909, 2 आणि 1 म्हणजे काय 1296. आता आपल्याला पहिल्या वर्षीचे 1200 आणि दुसऱ्या वर्षीचे 1296 यांची करायची आहे बेरीज. अधिक पहिल्या वर्षीचे 1200. बघा बरं, 6 9 4 आणि 2. म्हणजेच काय, तर 15,000 रुपये मुदलाचे 8% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होणार आहे, तर ते आहे 2496 रुपये. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 16,000 रुपये मुदलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. बघा बरं, किती वर्षाचे म्हटलंय, तर 3 वर्षाचं म्हटलेलं आहे. मग किती मुद्दल आहे 16,000, ती लिहून घ्यायची. किती टक्के दराने, 10% दराने. किती वर्षांसाठी, 3 वर्षांसाठी. वर्ष म्हणजेच काय, कालावधी. ठीक आहे, मग आता ह्या 16,000चे 10% काढत असताना काय करायचं आहे, एक घर फक्त आपल्याला सोडून द्यायचं आहे. म्हणजे किती येणार
1600. मग इथं लिहायचे हे पहिल्या वर्षीचे 1600, हे दुसऱ्या वर्षीचे 1600 आणि हे तिसऱ्या वर्षीचे 1600. कारण आपल्याला इथे 3 वर्षांची विचारलेलं आहे. ठीक आहे. आता काय करणार आपण, पहिल्या वर्षीचे आपल्याला 1600 मिळालेत, त्याचे पुन्हा आपल्याला 10% काढायचे आहेत. मग 10%साठी एक घर फक्त सोडायचं आपल्याला, म्हणजेच किती 160. ते दुसऱ्या वर्षी मिळवायचे आणि तेच 160 आपल्याला तिसऱ्या वर्षीसुद्धा मिळवायचे आहेत. आता बघा बरं, पहिल्या वर्षी काय येणार फक्त 1600, दुसऱ्या वर्षी यांची बेरीज करायची 1600 अधिक 160, 0 6 7 आणि 1 1760. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 1760चे आपल्याला 10% घ्यायचे. मग बघा बरं काय येणार 176 आणि हे 176 आपल्याला यामध्ये तिसऱ्या वर्षी मिळवायचे आहेत. बघा बरं, आणि यांची करायची आपल्याला बेरीज 6 6 6 12 आणि 13 13 3 हातच्याला 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 आणि 1 1. आणि मग आता आपल्याला काय करायचे आहे, ह्या तिन्हींची करायची आहे बेरीज. बघा बरं किती आहे, इथे लिहूया आपण 1600 अधिक 1760 अधिक किती आहे 1936. म्हणजेच बघा 6 9 बघा 9 आणि 7 अधिक 6 22 होते, 22 2 हातचे आले 2 2 आणि 1 3 3 नंतर 1 4 4 आणि 1 5. म्हणजेच 16,000 रुपये मुदलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होणार आहे, तर ते आहे 5296 रुपये. अशा पद्धतीने तुम्ही टक्केवारी म्हणजे चक्रवाढ व्याज देखील तोंडी काढू शकता, अगदी सूत्राचा वापर न करता.